मॅच कव्हर अप केले. मॅच ऑन होते मेगा फायनल आणि मेगा फायनल मध्ये दोन संघ आपल्याला बघायला मिळतात. पितळवाडी संघ विपक्ष खाणस संघ. पितळवाडी संघाचा वर्चस्व गाजवलाय आदेश. नक्कीच आदेशने आज आदेश कामगिरी केलेली आहे. पहिला चेंडू ब्लॉकलचा चेंडू. मॅचची एज लागले. चेंडू जातो थर्डमॅन रिझन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव कंप्लीट केली जाते आणि एकच धावेवरती समाधान मानले जाते. ते मात्र फलंदाज अविनाश आणि राहुलच्या माध्यमातून. नक्कीच दोन षटकांचा सामना सर पाहतात परंतु इथं आता सायंकाळचं सत्र आहे. प्रत्येक बॉलवरती प्रत्येक धाव येणं महत्वाचं आहे. नक्कीच कारण की चेसिंग करण्यासाठी या ठिकाणी जबरदस्त चेंडू आदेशचा. पुढचा चेंडू. इथे मात्र लोअर फुल टॉस टाकलेला. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. इथे मात्र एकच धाव येते. एके धावेने धावफलक पुढे जाताना आपल्याला बाईकच्या स्वरूपात आमचे योगीराजी बुटेरे साहेब नक्कीच आम्हाला सातत्याने कॉल्स देतात की हा 22ची धाव आहे. तर फलंदाजासाठी या ठिकाणी सुवर्ण संधी. लगातार 3 बॉलमध्ये 3 षटकार ठोकले तर कुमार भावेश दादा मात्रे यांच्याकडनं त्या फलंदाजासाठी लगातार 3 बॉल 3 षटकार ठोकणार त्याला 3000 रुपये कॅश प्राइज देण्यात येईल भावेश दादा मात्रे यांच्या माध्यमातून. नक्कीच वरुण दादा मात्रे यांच्याकडनं देखील. नक्कीच इथे मात्र फलंदाज बाद आहे का? फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का लागला जातोय खांडस संघाला. अविनाशच्या माध्यमातून ज्या अविनाशने विध्वंसक फलंदाजी केली आजच्या पूर्ण दिवसामध्ये तोच अविनाश जातोय तंबूच्या आसऱ्याला. 2 षटक आहेत आणि या 2 षटकामध्ये नक्कीच आपल्याला चांगली फटकेबाजी करावी लागेल. नक्कीच षटकारांच्या हॅट्रिक साठी दोन्ही बंधूंकडनं 3000चं कॅश प्राइज आहे. म्हणजे प्रत्येक षटक 1001 रुपयाचं. जबरदस्त. आणि मान्यवरांनी आपलं एटीएम ओपन केलंय का तर नक्कीच ही स्पर्धा शिगेला पोहोचले. मेगा फायनल आहे आणि या मेगा फायनल मध्ये कोणता संघ सोनेरी अक्षराने आपलं नाव करतोय. इथे मात्र लोअर फुल टच चेंडू फेकून दिलंय. ते मात्र स्क्वेअर लीगच्या दिशेने क्लास कॅच पकडले. पूर्णपणे झोकून दिले खेळाडूने आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक दुसरा लागतोय. इथे मात्र खांडस संघ 2 षटक आहेत आणि 2 षटकामध्ये आपल्याला चांगला टार्गेट सेट करावा लागेल कारण की अरविंद सारखा स्टार खेळाडू आहे तो मात्र पितळवाडी संघाकडे. प्रसाद सकाळपासून बघितला आदेश असेल अमित असेल अरविंद असेल या खेळाडूंनी खूप प्रभावित केलाय. त्याचप्रमाणे जर विचार केला खांडस संघाचा फलंदाजी विध्वंसक केले परंतु फायनल मध्ये कुठेतरी बॅकफुटला जाताना आपल्याला बघायला मिळत आहेत. नक्कीच सर शेवटच्या मॅच मध्ये थोडं दडपण देखील असतं परंतु तोच दडपण घेऊन उतरलं की काय खांडस संघ. इथे आपण पाहू शकता फलंदाज बीट झाले परंतु हा चेंडू सरळ अगदी यष्टांचा मागे जातोय परंतु 1 रन्स मिळणार आहे. या एका धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचते ती म्हणजेच 4 या धावफलकावरती. लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार जो कोणत्या फलंदाज ठोकेल त्या फलंदाजांसाठी वरुणदादा मात्रे आणि भावेशदादा मात्रे यांच्याकडनं रोख रक्कम 3000 रुपये कॅश प्राइज मात्र त्या फलंदाजाला देण्यात येईल. नक्कीच संधीचं सोनं करावं लागेल फलंदाजांना या ठिकाणी. गुडलेन स्पॉट बॅटची कडा. तर या ठिकाणी आपण वरुणदादा मात्रे यांच्या ठिकाणी यशोचित मान सन्मान करूया. तर आम्ही विनंती करू नक्कीच मान सन्मान करायचा आहे. नक्कीच मान सन्मान होत राहील परंतु मॅचचं थोडं समीकरण आपण बघतोय की मॅचचं पहिलं षटक आदेशचं होतं. धावा खर्च केला फक्त आणि फक्त 8च धावा आणि 1-2 विकेट तंबूच्या आसऱ्याला पाठवले ते मात्र आदेशने. तर नक्कीच आपला युवा कमी अगदी समाजसेवक क्षेत्रामध्ये उतरले आणि भरपूर चांगले नक्की त्यांचं देखील कार्य आम्ही पाहिले देखील आणि त्यांचं देखील या नक्कीच
वरुण दादा म्हात्रे यांच्या नंतर दादांचा देखील आपण सत्कार करणार आहोत. थँक्यू सो मच वरुण दादा म्हात्रे. नक्कीच तसेच भावेश दादा म्हात्रे यांचा सन्मान करतील आपल्या नक्कीच श्यामदादांना विनंती असेल आपल्या शुभास या ठिकाणी कुमार भावेश दादा म्हात्रे यांचा या ठिकाणी आपण मानसन्मान व सत्कार करायचा आहे. माईची शाल स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह व रंगीबिरंगी फुलांना सजलेला फुलगुच्छ देऊन या ठिकाणी भावेश दादा म्हात्रे यांचा या ठिकाणी आपण यथोचित मान सन्मान करायचा आहे. नक्कीच भावेश दादांचं व वरुण दादांचं नेहमी क्रिकेटवरती प्रेम आहे आणि नक्कीच या ठिकाणी आपल्या खेळाडूंना नक्कीच ते प्रोत्साहित करतायत. जो खेळाडू कोणता 3 बॉलमध्ये 3 षटकार ठोकेल त्या खेळाडूला वरुण दादा आणि भावेश दादा यांच्याकडनं 3,000 रुपयाचा कॅश प्राइज देखील त्यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. दादांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे आणि या मॅचचा आपण आनंद लुटायचा आहे. मॅच रोमांचक मोड मध्ये जाताना आपल्याला बघायला मिळते. थोडंसं आपण मैदानाकडे वळतोय. पहिल्या षटकाचा विचार केला, 8च धावा खर्च केला. दुसरं षटक राजचा आहे. राजने स्लॉग षटकामध्ये खूप चांगली कामगिरी केली. एक जबरदस्त कामगिरी राजच्या माध्यमातून बघितली. आतापर्यंत 4 चेंडू फेकले, धावा खर्च केला फक्त आणि फक्त 2च धावा. जबरदस्त गोलंदाजी, अक्षरशः जगडून ठेवले ते मात्र खांडस संघाला. इथं मात्र लोवर फुल टॉस होता. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. अजून एक निर्धाव चेंडू येतोय. आपण फायनल खेळतोय, पायडळीचा नक्कीच दर्पण असतोय, परंतु नक्कीच बघायला गेला तर मात्र 3 चेंडू जर फायनलच्या षटकामध्ये जर आपण निर्धाव चेंडू फेकत असेल तर आजच्या दिवसाचा लाजबाब परफॉर्मन्स गोलंदाजीच्या माध्यमातून राज आपल्या गोलंदाजीच्या क्षेत्रामध्ये नक्कीच राज करताना आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, जबरदस्त गोलंदाजी राजच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2 संपतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात. तब्बल डबल फिगर 10 धावा, लॉस ऑफ 2 विकेट्स आणि 11 धावांचं छोटं लक्षाचा पाठलाग करताना मात्र इथे बघायला गेलं तर मात्र 11 धावांचं लक्ष आहे ते मात्र पितळवाडी संघाला. तर या ठिकाणी आपण पाहू शकता सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे पोलादपूर तालुक्याचे अध्यक्ष नक्कीच माननीय श्री चंद्रकांत भाऊ मोरे यांच्या ठिकाणी आपण या स्पर्धेच्या वतीनं यशस्वी मान सन्मान करणार आहोत. तर चंद्रकांतजी भाऊ मोरे यांना विनंती असेल की आपण हा मान सन्मान स्वीकारायचा आहे. तर आम्ही विनंती करू गोगावले साहेबांना की आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान आपण करायचा आहे. तर गोगावले बाबांच्या शुभ हस्ते आपण नक्कीच असोसिएशनचे अध्यक्ष साहेब आपण पाहू शकता चंद्रकांत भाऊ मोरे यांचं या ठिकाणी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून यशोचित मान सन्मान करणार आहोत. आपण पाहू शकता सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुक्याचे अध्यक्ष आपण पाहू शकता माननीय श्री चंद्रकांत भाऊ मोरे यांचा शुभ सन्मान या आपल्या व्यासपीठावरती करत असताना मायेची शाल, रंगीबेरंगी फुलाने सजलेल्या फुलगुच्छ व स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देत असताना नक्कीच चंद्रकांत भाऊ मोरे यांच्या ठिकाणी सन्मान केले जात आहे. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. पहिल्या सत्रामध्ये तब्बल 10 धावा बनल्या गेल्या. 11 धावा संख्येचा टार्गेट चेस करण्यासाठी आपण पाहू शकता 2 सलामी वीर मैदानाच्या अरविंद आणि त्याचा समवेत राहुल नक्कीच रोहित यांना आपण पाहता. नक्कीच प्रसाद सर, आपण बघितलं सकाळच्या सत्रापासून मॅच थोडीशी थंड होती, परंतु आता शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये रोमांचक मॅच आपण वेगळ्या मोडवरती जाताना बघायला मिळते आपल्याला. 12 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. ते मात्र पितळवाडी संघाला पहिला चेंडू राहुल याचा सामना करेल. अरविंद स्टेप आउट झालाय, नक्कीच होक केलं चेंडूला. इथे मात्र
नक्कीच बघायला गेला तर पहिल्या चेंडूवरती श्रीगणेशा केला जातोय अरविंदच्या माध्यमातून. अरविंद चांगल्या टचमध्ये आहे. प्रसाद सकाळपासून विचार केला अरविंदचा तर खूप चांगली फटकेबाजी अरविंदच्या माध्यमातून झाले. 4 धावा पहिल्या चेंडूवरती श्रीगणेशा केलाय तो मात्र अरविंदने. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि इथे मात्र नक्कीच तर त्याच दरम्यान आम्ही विनंती करू या ठिकाणी संपूर्ण शिवगर्जना लोहार नक्की आपल्या नक्कीच आपल्या या स्पर्धेच्या वतीनं मानसन्मान केलं जाईल. गोलंदाज आपण पाहता राहुल. शॉर्ट ऑफ लेन बॉल दिशापासून फरकटलाय परंतु या ठिकाणी पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एक अवांतर धाव पाहायला मिळते. अगदी धावा कमी आहेत परंतु अशा प्रकारे चेंडू फेकून चालणार नाहीये. 11चा टार्गेट आहे लो स्कोरिंग मॅच परंतु जेव्हा जेव्हा लो स्कोरिंग मॅच असते तेव्हा मॅचला मजा येते परंतु सुरुवातीपासून अरविंदनं मात्र अटॅकिंग क्रिकेट दाखवलंय. फुलटा चेंडू ड्राईव्ह करण्यात आला. अगदी हा चेंडू सरत आला मिड विकेटला. अगदी डीप मध्ये खेळाडू येतील तोपर्यंत फक्त एकच धाव पाहायला मिळणार आहे. सिंगल डबल न देखील हा सामना जिंकू शकतो तो म्हणजेच पितलवाडी हा संघ कारण की त्यांना देखील माहिती आहे शेवटचा सामना भरपूर महत्वाचा आहे. जर का या पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरायचं असेल तर चांगली बॅटिंग करावी लागेल आणि सध्या तरी तेच फटके अगदी सातत्याने ग्राउंड शॉट पाहायला मिळत आहेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट देखील केले जाते. भरपूर चांगली बॅटिंग 2 धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचते ती म्हणजेच 9 या धावफलकावरती. सामना जिंकण्यासाठी फक्त 2 धावसंख्येची गरज आहे. जवळपास 90% हा सामना मितमाने झुकलाय तो म्हणजेच पित्तलवाडी संघाच्या बाजूनं. ओव्हर पिच बॉल